तर पहिल्यांदा काय म्हटलंय बघा, जर तापमान चौपट झालं, समजा आहे ते तापमान काय झालं, समजा एक्स आहे ते काय झालं, चौपट झालं, चारपट. तर ध्वनीचा वेग काय होतो? समजा एक्स तापमान असताना ध्वनीचा वेग वाय आहे. आता तापमान एक्स किती झालंय, 4x, म्हणजे चौपट झालं. तर त्यावेळी ध्वनीचा वेग काय होतो? तर ध्वनीचा वेग काय होतो, दुप्पट होतो. म्हणजे काय म्हणायचं बघा, तापमान जर चौपट झालं तर ध्वनीचा वेग काय होतो, दुप्पट होतोय. म्हणजे याचं अचूक उत्तर काय येणार आहे, ध्वनीचा वेग या ठिकाणी दुप्पट होणार आहे. आता बघा दुसरं, दोन आरसे एकमेकांशी, सॉरी काटकोनात नको होतं. हं? तर दोन, इथे जरासं प्रश्नांमध्ये हे झालेलं आहे, दोन आरसे एकमेकांशी किती अंशाच्या कोनामध्ये ठेवले, 120 अंशाच्या कोनामध्ये उभे ठेवले. ओके, म्हणजे एक आरसा असा आणि एक आरसा असा, त्याच्यातला कोण किती अंश असणार आहे, 120 अंश असणार आहे. आणि त्यांच्यामध्ये एक लहान वस्तू ठेवली, ओके, इथे. तर 120 अंश कोण असताना एकूण किती प्रतिमा मिळतील असं आपल्याला विचारलेलं आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा, किती प्रतिमा मिळतील हे शोधून काढायसाठी. तर 360 भागिले दोन आरशांमधील कोण किती अंश आहे, 120. त्याला 120 न पहिल्यांदा भागायचं. म्हणजे बघा, शून्याला शून्य गेली, 12 × 1 = 12, 12 × 3 = 36. म्हणजे उत्तर किती आलं, 3. आता त्यातून अजून एक वजा करायचे, म्हणजे 3 - 1 किती येणार, 2. बघा, 360ला दिलेल्या कोणानं भागायचं, 120 न भागायचं. ओके, शून्याला शून्य गेली, 12 × 3 = 36, आणि त्यातून आणखीन एक वजा करायचं, म्हणजे किती येणार, 2. तर अशा किती प्रतिमा मिळतील सांगा, 2 प्रतिमा मिळतील. ओके. आता प्रश्न क्रमांक 2, चूक की बरोबर ते लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची ही त्या व्यक्तीच्या निम्मी असणं गरजेचं आहे. समजा सपाट आरसा आहे, ओके, आणि त्या सपाट आरशामध्ये जर व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसायची असेल, तर ती ज्या आरशाची उंची आहे, ओके, त्याच्या समोर व्यक्ती उभा राहिला, तो भलेही आरशापेक्षा मोठा असेल, ओके, व्यक्ती, तर आरशाची किमान उंची किती पाहिजे, म्हणजे समजा याची 10 आहे, तर व्यक्तीची उंची 10 आहे, तर त्या व्यक्तीच्या निम्मी असणं आवश्यक आहे. म्हणजे आरशाची काय पाहिजे, 5. उदाहरण सांगायला लावलं, ओके. म्हणजे समजा याची काहीतरी 6 फूट आहे असं, किंवा एवढी उंची असत नाही, तर अशा प्रकारे आपण 6 फूट आहे तो व्यक्ती, तर त्या आरशाची उंची कमीत कमी किती असली पाहिजे, 3 फूट. म्हणजे त्या व्यक्तीच्या उंचीच्या निम्मी असणं आवश्यक आहे. तर हे वाक्य काय आहे, हे विधान बरोबर आहे. त्यामुळे काय लिहायचं, बरोबर. हे पुस्तकामध्ये तुम्ही वाक्य बघू शकता की आरशाची उंची ही व्यक्तीच्या उंचीच्या निम्मी असणं आवश्यक आहे, आणि हे बरोबर आहे. आता बघा दुसरं, प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर 1.72 मीटर असावे लागते. तर बघा, हे काय आहे, चुकीचं आहे. हे जे अंतर दिलं ते चुकीचं आहे. ऍक्च्युली किती पाहिजे, 17.2 मीटर पाहिजे. ओके, किती अंतर असलं पाहिजे, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचं कमीत कमी अंतर हे 17.2 मीटर असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके. आता पुढे बघा, याच्यामध्ये आपल्याला जोड्या जुळवा असा हा प्रश्न आहे. तर बघा, श्राव्य ध्वनी, अश्राव्य ध्वनी, आणि ब गटामध्ये दिलेला आहे 20 हर्ट्स पेक्षा जास्त, 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त, 20 हर्ट्स ते 2,000 हर्ट्स, आणि 20 हर्ट्स पेक्षा कमी. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा श्राव्य ध्वनी. तर श्राव्य ध्वनीचं उत्तर काय येणार आहे, श्राव्य म्हणजे ऐकू येणारा. तर ऐकू येणारा ध्वनी कशामधला असतो, तर 20,000 हर्ट्स ते 20,000 मध्ये असतो. आणि अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, तर 20 हर्ट्स पेक्षा कमी. अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, 20 हर्ट्स पेक्षा कमी. आणि हा जो आहे 20,000 हर्ट्स पेक्षा अधिक, त्याला श्राव्यातील ध्वनी असं म्हणायचं. ओके, श्राव्य ध्वनी
20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स. 20 हर्ट्स पेक्षा कमी म्हणजे अवश्राव्य ध्वनी, आणि 20,000 हर्ट्स पेक्षा जर जास्त असेल इथं, तर त्याला काय म्हणायचं, श्राव्यातील ध्वनी असं म्हणायचं. ओके. तर अशा प्रकारे आपण जोड्या जुळवा पूर्ण केल्या. आता बघा पुढचा प्रश्न, व्याख्या लिहा. याच्यासाठी तुम्हाला एकूण 2 गुण असणार आहेत. आता बघा, मुख्य अक्ष. मुख्य अक्ष म्हणजे काय, त्याची व्याख्या कशी लिहायची, आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यांच्यामधून जाणारी जी सरळ रेषा आहे त्याला काय म्हणतात, आरशाचा मुख्य अक्ष असं म्हणतात. ओके. तर इथे आरसा काढला आपण. ओके. तर आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र. ओके. तर एफ आणि सी याच्यामधून जाणारी, सॉरी, एफ आणि सी हे नाभी अंतर येईल. सो वक्रता केंद्र सी, ध्रुव पी. तर यांच्यामधून जाणारी जी सरळ रेषा आहे त्याला काय म्हणायचं, मुख्य अक्ष म्हणायचं. आता नाभी अंतर बघा, आरशाचा ध्रुव आणि त्याची नाभी यांच्यामधील अंतराला काय म्हणतात, नाभी म्हणतात. नाभीय अंतर म्हणतात. म्हणजे आरशाचा ध्रुव सी, ओके, आणि वक्रता, सॉरी, आरशाचा ध्रुव सी आणि एफ, तर यांच्यामधील जे अंतर आहे त्याला काय म्हणायचं, नाभीय अंतर, या दोघांमधलं अंतर. ओके. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर याच्यासाठी एकूण 8 गुण आहेत. ओके. 4 प्रश्न 2-2 गुणांसाठी असे प्रश्न आहेत हे. तर पहिला आहे आरशाचे सूत्र लिहा. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. हे काय आहे, आरशाचं सूत्र आहे. आता 2 गुणांसाठी आहे म्हटल्यावर यू म्हणजे काय, व्ही म्हणजे काय ते लिहा. यू म्हणजे वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर. ओके. त्या आरशाच्या ध्रुवापासूनचे अंतर. व्ही म्हणजे वस्तूचे, म्हणजे सॉरी सॉरी प्रतिमेचे ध्रुवापासूनचे अंतर म्हणजे व्ही. आणि एफ म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाभीय अंतर. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय करायच्या, लिहायच्या. आता पुढे बघा, अंतर्गोल आरशाचे उपयोग लिहा. तर कुठे कुठे वापरतात, केश कर्तनालयामध्ये, दातांच्या दवाखान्यामध्ये, किंवा बॅटरी व वाहनांचे हेडलाईट असतील, फ्लड लाईट्स असतील, म्हणजे तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर असे फ्लड लाईट्स एकापेक्षा जास्त असं मोठा प्रकाश मिळवण्यासाठी, किंवा रस्त्यावर सुद्धा हे वापरले जातात. ओके, फ्लड लाईट्स. तर विविध सौर उपकरणांमध्ये सुद्धा याचा काय होतो, अंतर्गोल आरशाचा वापर होतो. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही हे पॉइंट्स लिहिलेत तरी चालतात. आता बघा, सोनोग्राफी तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाचे उपयोग सांगा. तर सोनोग्राफी तंत्रज्ञानाचे उपयोग सांगताना पहिला मुद्दा आहे, हा मुद्दा क्रमांक 1 आणि हा 2 म्हणा. सूज येणे, जंतू संसर्ग तसेच वेदनांची कारणे यांचा शोध घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करता येतो. दुसरा उपयोग मी म्हटलं तसं हा पहिला झाला, हृदयाची स्थिती, हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था, तसेच गरोदर स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ तपासण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग इथं केला जातो. ओके, सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा. तर हे 2 उपयोग तुम्ही त्याचे लिहू शकता. आता पुढे बघा, श्राव्यातील ध्वनीचे उपयोग लिहा. श्राव्यातील ध्वनीचा उपयोग कुठे कुठे होतो, तर एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा उपयोग आपल्याला होतो. दुसरा उपयोग काय होतो, प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यासाठी सुद्धा या श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होत असतो. आता जे दुधासारखे द्रव पदार्थ आहेत ते अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी आणि त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी सुद्धा काय होतो, श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. ओके. जसं वेगवेगळे धातूचे ठोकळे असतात, तर त्याचे तडे आणि भेगा शोधण्यासाठी सुद्धा या श्राव्यातील ध्वनीचा उपयोग होत असतो. ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याचे उपयोग लिहू शकतो श्राव्यातील ध्वनीचे. आता त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे. प्रश्न क्रमांक 6 मध्ये एकूण 4 गुण आहेत. ओके. कार्टेशियन चिन्ह संकेत लिहा. ओके. कोणतेही 4
किंवा स्पष्टपणे आपण काय करायचं, कार्टेशियन चिन्ह संख्येची आकृती काढायची आणि कोणतेही 4 चिन्ह संकेत तुम्ही लिहायचे. तर त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे, स्पष्ट तुम्हाला त्याच्यात मी कार्टेशियन चिन्ह संकेत सांगितलेले आहेत. तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही कार्टेशियन चिन्ह संकेत पूर्णपणे शिकू शकता. तर अशा प्रकारे बघा, आपण इथं काय केलं, तर सर्व प्रश्नांची उत्तरं इथं बघितलेली आहेत आणि एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आपली पूर्ण होते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 2 ची जी प्रश्नपत्रिका आहे ती बघणार आहोत. ओके, तर इतर सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपण घटक चाचणीचे तयार केलेले या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके, थँक्यू.